बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडाचा झेंडा फडकवणारे विजय शिवतारे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या विजय शिवतारेंसोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात मिकीकडे। मिकी, अमोल, विजय बापू शिवतारे यांचा बंडखोरीचा जो पवित्रा आहे तो अजूनही कायम आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात आज ते विविध कार्यकर्त्यांची जाऊन भेटीगाठी करणार आहेत। एवढंच काय तर आमदार संग्राम थोपटे यांच्या कुटुंबियासोबत ते भेटणार देखील आहेत। ते आता भोरच्या दिशेने निघालेले आहेत आणि स्वतः बापू शिवतारे सध्या आपल्या सोबत आहेत। बापू, काय करणार आहात? कार्यकर्त्यांना तुम्ही काय तिथं भेटीगाठी काय सांगणार आहात? पण आता जे सांगितलं की माझं हे बंड आहे, माझं हे बंड नाही आहे। एक लक्षात घ्या, मी पुन्हा सांगत आलोय की 6,86,000 मतदार पवार प्रो आहेत आणि अँटी पवार 5,50,000 मतदार आहेत। पवार प्रो मतदार एकमेकांना मतदान करतील, सासू नणंद बहीण नणंद, पण अँटी पवार जे आहेत त्यांना मतदान करण्याची काय संधी आहे? आणि म्हणून सर्व लोक माझ्याकडे आले होते सगळ्या तालुक्यातून। ते आम्ही मतदान सुप्रियाताईंनाही देऊ इच्छित नाही, आम्ही मतदान सुनेत्राताईंनाही देऊ इच्छित नाही। मग आम्ही द्यायचं कोणाला मतदान? आम्हाला काहीतरी मतदान करण्याची लोकशाहीतली व्यवस्था पाहिजे आणि म्हणून मी बंड नाही केलं। माझं लोकशाहीतलं कर्तव्य केलं की या मतदारसंघातील सतत पवार परिवाराला कंटाळलेले जे काही लोक असतील त्या लोकांना लोकशाही प्रक्रियेतील कर्तव्याची भावना पूर्ण करण्यासाठी योग्य संधी देण्यासाठी मी ही जागा लढवतोय। मी बंड नाही करत, मी माझं लोकशाहीतलं कर्तव्य करतोय। बापू, म्हणजे ठाम आहात तुम्ही ही जागा लढणार? नाही, असा बघा की गेले 1 महिना हा प्रोसेस चालू होता। सर्व लोक माझ्याशी संपर्कात होते, मी त्यांच्याशी संपर्कात होतो। आज मी आता भोरला चाललेलो आहे। मी प्रथमतः भोर तसं माझ्या 10, 20, 25 पिढ्या पूर्वीचं उतरवली हे गाव शिवतारे संपूर्ण किल्ल्याच्या आजूबाजूने असणारे सगळे घोडदळाचे त्यावेळेस कोणतरी प्रमुख वगैरे होते असं बोलतात। तर त्या गावात आज मी जातोय, ग्रामदेवतेला तिथे दर्शन करणे, पूजा अर्चा, नारळ फोडणे आणि तिथून मी या भोर तालुक्याचे सुपुत्र जे स्वतःला मावळे म्हणायचे आणि प्रचंड प्रखर स्वाभिमानी असं नेतृत्व अनंतराव थोपटे यांच्या भेटी मी नेहमीच जात असतो, पण यांच्या भेटीला आज मुद्दाम तिथे जातो आहे। आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काय अवस्था केली हो भोरची आणि थोपटे साहेबांची। राग आहे पवार साहेबांनी केली। 1999ला सोनिया गांधींनी त्यांना डिक्लेअर केलं की आमचे पुढचे मुख्यमंत्री अनंतराव पवार, पुण्यामध्ये दुसरा कोणी मोठं झालेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यांनी सगळ्या कलमड्या केल्या, उलट्या पलट्या गोष्टी केल्या आणि अनंतरावांना पाडलं आणि या भोरचा होणारा मुख्यमंत्री सुपुत्र त्यांच्या आयुष्यात बिबवा कालवला। शिवतारे साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनी काय तुम्हाला सांगितलं? मुख्यमंत्री हेच म्हणतायत की, आणि मी त्यांच्या मताशी तसं सहमत आहे की बाबा युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे। पंतप्रधानांना दिलेला शब्द, अमित शहांना दिलेला शब्द आणि एक खासदार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे युतीचा खासदार आला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत असं त्यांचं संपूर्ण जे म्हणणं आहे। मी अगदी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं अशी युतीची प्रत्येक सीट आली पाहिजे या मताचा मी देखील आहे। मी पंतप्रधानांना त्यांच्यावर पूर्ण निष्ठा असणारा माणूस आहे। भाजप देखील या देशातली राष्ट्रनिष्ठ, राष्ट्राच्या प्रति कमिटेड असणारी पार्टी आहे। मी निश्चितपणे त्याबरोबर सुद्धा आहे, पण इथली लढाई वेगळी आहे आणि एक अजित पवार जिंकू शकत नाही हे त्रिवार सत्य ओपन झालेलं आहे, सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळे। आणि मग ती सीट जिंकणारच नसेल तर अशी ते हारणार असतील तर मी का नको? मी ह्या पवार आंटी जेवढ्या आहेत ना त्या सगळ्यांचं नेतृत्व किंवा त्याचं प्रतिनिधित्व करायची जर मला संधी मिळत असेल आणि त्याचबरोबर अख्ख्या मतदारसंघाची संधी मिळतो, मी का नको करू? बापू, हे देखील लपलेलं नाही तुमचं आणि अजितदादांचं जे अनेकदा टोलेबाजी पाहायला मिळते। म्हणजे आमदारकीच्या वेळेस अक्षरशः अजितदादांनी जे म्हटलं होतं वाक्य स्टेजवरून, ते आठवतं का दादा बापू तुम्हाला? मला पूर्ण आठवतंय, पण मी वैयक्तिक माझा राग मी त्यांना माफ काय म्हणलेले ते आठवतं? नाही, मी माफ केलेलं आहे त्यांना। ते आता मला त्यावेळेस बोलले होते, अरे विजय शिवतारे तुझा हवा का किती, तो बोलतो किती, तो कोणाशी बोलतोय।
बघतोच आता तुला. हे सगळं आता अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मी त्यांना माफ केलेलं आहे वैयक्तिकरित्या. मी स्वतःहून जेव्हा ते इथे युतीमध्ये आले त्यावेळेस पहिल्याच दिवशी मी जाऊन भेटलो त्यांना, त्यांचा सत्कार केला. चला हे वितुष्ट संपून, पण ते त्यांची गुरमी जाणार नाही आणि ती माझ्यासाठी नाही, कदाचित ऐतिहासिक नियतेने दिलेलं मला हे असाइनमेंट आणि काम असेल. कदाचित त्याचमुळं तुम्ही थेट लोकसभा, तुम्हाला माहिती आहे की बारामतीची ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अर्थात अजित पवार गटाकडे जाणार आहे, तरी देखील तुम्ही हट्ट धरलाय. हे बघा, 2014ला मी प्रयत्न केला होता, 2019ला मी प्रयत्न केला होता. जानकरांच्या वेळेस मला तिकीट जर दिली असती तर त्याच वेळेस निवडून आलो असतो. सगळे रिपोर्ट्स होते. पण मला एक कळते आहे की मी पुन्हा परत सांगतोय की बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातल्या 543 मतदारसंघापैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा कुणाचा सातबारा नाही आहे. बारामती म्हणजे बारामतीतला आणखी कोणीतरी पाहिजे ना. फक्त पवार कुटुंबीच का, बारामतीतला एखादा तुम्ही आता जेवढी आडनावे आहेत तिथे अनेक मोठ्या हे आहेत. बारामती का, इंदापूरचा का नको. आणि म्हणून या प्रस्थापितांच्या विरुद्ध, घराणेशाहीच्या विरुद्ध ही लढाई पंतप्रधान मोदी साहेबांनी जी जाहीर केलेली आहे ना, त्यातला एक छोटासा छोटासा भाग म्हणून हे काम करतोय. 41 वर्ष आम्ही त्यांना मतं देतोय, त्याच्या बदल्यात आम्हाला मिळाले काय? काही नाही. बापू, दादांनी तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला का? ज्या पद्धतीने तुम्ही प्रखर पद्धतीने तुमची भूमिका. नमो रोजगार मेळाव्याच्या वेळेस 2 उपमुख्यमंत्री आणि येतील म्हणून 3 बुके घेऊन मी गेलो होतो. दादा जरा तिथेच होते, बारामती आले आणि म्हणून प्रेमाने मी बुके घेऊन, अरे चला आता त्या लवकरात बुके. कसलीही माणुसकी, एवढा गर्व मी कुठेच पाहिला नसेल. तो बुके घेऊन हो तिकडे हे करायला लागले लगेच. त्यामुळे तुम्हाला भेटले नाही नीट? अरे मी सोडावं भेटायचं, अशा माणसाच्या भेटायची काय आवश्यकता आहे? लाखो लोक आहेत, करोडो लोक आहेत इथे जगामध्ये आणि एकमेकांवर आज माझ्यावर प्रेम करणारे लाखो करोडो लोक आहेत ना. मला अपेक्षा, पण मी माझा प्रयत्न केला होता. परंतु तरी मी सांगतो, या निवडणुकीकडे महाराष्ट्रामध्ये कुणी माझी वैयक्तिक त्यांच्याशी काही खडाजंगी झाली म्हणून नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, 41 वर्ष आम्ही पवारांना मत देतोय. बाप्पू, तुमच्या बोलण्यातून बरेच म्हणजे हे स्पष्ट होतंय की तुम्ही अजितदादांवर प्रचंड नाराज आहात. अजित पवारांनी जे वाक्य तुमच्या सभेत तुमच्यासाठी आमदारकीच्या वेळेस म्हणलं होतं, विजय शिवतारे बापू कसे निवडून येतात हे मी बघतोच, म्हणजे त्या पद्धतीनेच तुम्ही देखील आता प्रयत्न करतोय असं दिसतंय. बापू, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, अजिबात नाही. मी त्यांना माफ करून टाकलेलं आहे. नियती त्यांचा काय खेळ करायचं ते करणार झालाय. पुढे बघा आता काय होते ते. मला राग एका गोष्टीचा आहे, गुंजवणीचं धरणासाठी मी 12ला उपोषण केलं. 9 दिवस पालकमंत्री असताना शेवटपर्यंत आले नाहीत. मी येणार जाणारच नाही, मरतोय तो मरू देवो हे बोलणारे. दुर्दैवाने त्याच्यात माझी किडनी गेली, हार्ट गेलं, ओपन हार्ट सर्जरी करायला लागली. मी मृत्यूला कवटाळून परत आलेलो माणूस आहे. कदाचित माझं हे काम देवाने मला दिलेलं असेल. माझं गुंजवणीचं काम पुढचं अडकवलं. अहो, 118 कोटीची देवाची उरळी आणि फुरसुंगीची पाण्याची योजना, 25 कोटी रुपये फायनान्स स्वतः अर्थमंत्री असताना 1 रुपया दिला नाही. एसटी स्टँडला 60 कोटी बारामतीला देत आहे. 4.5 लोकांच्या घरात जाणाऱ्या पाण्यासाठी 25 कोटी देत नाही. माझा राग तो आहे. माझा राग माझा राष्ट्रीय बाजार अडकवला तो आहे. माझा राग माझं इंटरनॅशनल एअरपोर्ट अडकवलं, पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तो राग जरूर आहे, प्रचंड राग आहे मला. माझ्या पुढच्या पिढ्यांच्या 10 पिढ्यांच्या विकासाच्या मध्ये रोडा डालण्याचा आणि अडथळा करण्याचा प्रयत्न अतिशय खालच्या पातळीला जाऊन त्यांनी केला. तो माझा राग नक्की आहे. माझं वैयक्तिक सोडावं, माझ्या लोकांशी जो खेळ करेल त्याच्याशी खेळ करणार मी. तुमच्या मते अजित पवारांनी नुकसान केलं. बरं, बापू, जर आपण हे बघितलं आता तर अजित दादा सातत्याने ज्या पद्धतीने तुमच्या वरिष्ठांशी बोलतायत, त्यामुळे बैठका देखील होत आहेत. आज स्वतः देवेंद्र फडणवीस जी बारामती लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात बैठक देखील घेणार आहेत. त्यांनी तुम्हाला बैठकीसाठी बोलवलंय का? आणि देवेंद्रजींनी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माघार घेणार का? असं आहे की मी आत्ता मुंबईवरून येतोय.
आणि मला तर अजून तरी काही निरोप नाही. देवेंद्रजी प्रचंड रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल मला आहे. 5 वर्ष मी त्यांच्याबद्दल बरोबर काम केलेलं आहे आणि हायली इंटेलेक्च्युअल महाराष्ट्राचा ॲसेट असणारा माणूस आहे. ॲसेट राजकारणी म्हणून ॲसेट संपत्ती आहे ती महाराष्ट्र, ती जपली पाहिजे. परंतु मी त्यांना सांगणार आहे की हारणारच आहेत ना. जे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं ते ह्यांना सांगतो. काही केलं ना, मी जरी उभा राहिलो नाही ना, लोक अजित पवारांना मतदान करणार नाहीत. सुप्रिया सुळे सहज निवडून येईल. आणि मग एक सीट जाणार असेल तर मी अपक्ष लढतो. शेवटी मी तुमचाच आहे ना. तुम्ही त्यांचेच आहात, तुम्ही पक्षात आहात, तुम्ही महाआघाडीत आहात. जर आपण बघितलं तर जर उमेदवारी राष्ट्रवादीत म्हणजे अजितदादा गटाला मिळणार असेल तर तुम्ही त्यांचं कामच करणार नाही का? मग जर तुम्ही एवढी ताकद त्यांच्यासाठी लावली तर ते निवडून येतील. अरे पण मी लावून तिकीट मी माझ्या लोकांना पुरंदरच्या सांगितलं ना, ते म्हणतात आम्ही नोटाला मतदान देऊन बापू तुम्ही सांगितलं तरी आम्ही यांना मतदान करणार नाही. इतकी चीड लोकांमध्ये आहे. त्यामुळे मी सांगूनही फायदा होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, दौंडला कुलदादा राहुलदादांनी सांगितलं तरी फायदा होणार नाही. तिकडे इंदापूरला हर्षवर्धननी सांगितलं तरी फायदा होईल. सगळ्या लोकांचे रिॲक्शन्स बघा, आम्ही मतदान करणार नाही अजित पवार. त्यामुळे एवढं नक्की आहे की अजित पवार निवडून येऊ शकत नाही. बिचारी नको म्हणायला, माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे सुनेत्राताई. अडचण आहे आणि म्हणून मी विनंती करेन. मला बोलवलं देवेंद्र भाऊंनी, मी जाणार ना, 100% जाणार मी त्यांच्याकडे. मुख्यमंत्री महोदयांना मी तेच सांगितलं की साहेब माघार घेणार नाही दिसते. नाही, मी आता ज्यांना मी बोललो, जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्या लोकांना भेटलं पाहिजे मला की बाबा हे असं आहे. आणि नंतर मग ठरवू आम्ही सगळे मिळून एकत्रितपणे एखादी सभा घेऊन आम्ही ठरवू, निर्णय घेऊ. म्हणजे अर्थात बापू शिवतारे स्वतः आता भोर तालुक्यात वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन मतदारांशी भेटणार आहेत, किंबहुना तिथल्या कार्यकर्त्यांशी भेटणार आहेत. एवढंच काय तर तिथले काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या देखील घरी जाणार आहेत, त्यांच्या कुटुंबियाशी भेटणार आहेत. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर देखील बापू शिवतारे त्यांच्या या सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गाठीभेटी घेत आहेत. एका अर्थाने त्यांनी अजून देखील माघार घेतलेली नाही. ते अजून देखील ठाम दिसत आहेत की ते बारामतीतून लोकसभाची उमेदवारी भरणार आणि या ठिकाणी ते लढणार. हे जवळजवळ आता निश्चित देत आहेत. पाहिजे असेल ना, एक खासदार महत्वाचा आहे ना. मग देवेंद्र भाऊंना मला सांगावं वाटते, एक खासदार महत्वाचा आहे ना. 100% ही खासदारकी लोक आपल्या पार्टीत देतील. 100% लोक, जनसामान्य आता मला निवडून देतील. म्हणजे बापू शिवतारे हे खासदार होणार, मला खात्री आहे. पूर्णपणे खात्री आहे. कोणी काही कॅल्क्युलेशन करा. आणि एवढा हे बघा, 35 वर्षानंतर मुंबईतून येऊन पुरंदरमध्ये 1 वर्षात मी आमदार झालो. माझी निष्ठा लोकांच्या प्रती, जमिनीच्या प्रती आणि काम करण्याची पद्धत आणि पूर्ण मायक्रो प्लॅनिंग सर्जिंग केली. तर बापू स्वतः आपल्यासोबत आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेणार आहेत. नेमकं तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि कशा पद्धतीने सपोर्ट या लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांना मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. तर आपण माघार घेणार नाही असं विजय शिवतारे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.